हॅलो स्टुडंट्स, आपला 7th टॉपिक चालू आहे सेल डिव्हिजन. तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, व्हॉट इज सेल सायकल, देन सेल डिव्हिजनचे वेगवेगळे टाईप्स. तर त्याच्यामध्ये 2 टाईप्स आपण बघितले, एक मायटॉसिस आणि दुसरं होतं मायटॉसिस. आता नेक्स्ट थर्ड टाईप आहे मिओसिस किंवा मायोसिस पण म्हटलं जातं, त्याला वेगवेगळे प्रोनाऊन्सिएशन केले जातात. तर हा जो सेल डिव्हिजन टॉपिक आहे किंवा सेलच्या रिलेटेड जो टॉपिक आहे त्याच्यावरचे क्वेश्चन्स खूप सारे आपल्याला नीटमध्ये वगैरे येऊ शकतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ह्याच्यावरती खूप सारे असतात. त्याच्यामुळे असे छोटे छोटे पॉईंट्स आहेत जे की आपल्याला प्रॉपर नीट समजून घेऊन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. मिओसिसमध्ये काय होतं तर रिडक्शन होते आणि मायटॉसिसमध्ये काय होत होतं, जसंच्या तसं पुढे कॅरी फॉरवर्ड होत होतं, पण मिओसिसमध्ये रिडक्शन होत असते. द टर्म मिओसिस वॉज कॉइन बाय J.B. फार्मर इन 1905. तर हे जे मिओसिस जी काही टर्म आहे किंवा मिओसिसची जी काही कन्सेप्ट आहे ती कोणी डिस्कवर केली किंवा कोणी कन्सेप्ट मांडली आहे, तर जे J.B. फार्मर एक सायंटिस्ट आहेत, त्यांनी 1905मध्ये कॉइन केली आहे. मिओसिस इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन इन विच डिप्लॉइड सेल डिवाइड्स टू फॉर्म 4 हॅप्लॉइड डॉटर सेल विच हॅव हाफ द नंबर ऑफ क्रोमोझोम ॲज प्रेझेंट इन पॅरेंट सेल. तर मिओसिसमध्ये काय होतं, एक जी पॅरेंट सेल असते तिच्या 4 डॉटर सेल्स तयार होतात. किती होतात? 4 डॉटर सेल्स तयार होतात. पण जी पॅरेंट सेल असते ती डिप्लॉइड असते. म्हणजे काय, डिप्लॉइड असते, 2n असं असतं. आणि त्याच्यापासून ज्या 4 सेल्स तयार होतात त्या 4 सेल्स कशा असतात, सिंगल एन. म्हणजे काय, ह्या 2n मधला हाफ पार्ट असतो तोच फक्त आपल्या नेक्स्ट ज्या काही 4 सेल्स तयार होतात त्या 4 सेल्समध्ये कॅरी फॉरवर्ड होतो. मायटॉसिसमध्ये काय होत होतं, पूर्णपणे जशी सेल आहे तशीच सेल दुसरी तयार होत होती. पण मिओसिसमध्ये काय होतं आणि मायटॉसिसमध्ये सेम जशीच्या तशी सेल तयार होत होतीच, परत किती होत होत्या तर एका सेलच्या 2 सेल तयार होत होत्या. मिओसिसमध्ये काय होतं, एका डिप्लॉइड सेलच्या 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात. मायटॉसिसमध्ये एका डिप्लॉइड सेलच्या 2 डिप्लॉइड सेल तयार होत होत्या. इथे काय होतं, एका डिप्लॉइड सेलच्या 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. काय तयार होतात, 4 हॅप्लॉइड सेल्स. आणि त्या कशा असतात तर जो काही पहिली जी पॅरेंट सेल आहे त्याच्यामधला हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम पुढे पास होतो. म्हणजे फक्त हाफ नंबर असेल क्रोमोझोमचा तेवढाच पुढे पास होतो, पूर्ण जसेच्या तसे आयडेंटिकली सिमिलर नसते. हेन्स मिओसिस इज नोन ॲज रिडक्शन डिव्हिजन. म्हणून मिओसिसला काय म्हणतात, रिडक्शन डिव्हिजन म्हणतात. रिडक्शन डिव्हिजन का म्हणतात, कारण रिड्यूस होतं, म्हणजे जेवढा नंबर आहे त्याच्या सेम जसाच्या तसा न राहता रिड्यूस होतो, म्हणून त्याला काय म्हणतात, रिडक्शनल डिव्हिजन. इट ऑकर्स ओनली इन रिप्रोडक्टिव्ह सेल ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. तर हे कुठे सेल डिव्हिजन होतं आहे तर फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल्स ज्या आहेत, जे काही फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट्स आहेत, तर ते जे आहेत त्यांच्यामध्ये फक्त मिओसिस टाईपचं सेल डिव्हिजन आपल्याला दिसून येतं. बाकीच्या ज्या काही सगळ्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये मायटोसिस टाईपचं जे काही सेल डिव्हिजन आहे ते कॅरी होत असतं. द सेल्स इन विच मिओसिस टेक्स प्लेस आर कॉल्ड मिओसाइट्स. तर ज्या सेल्समध्ये मिओसिस कॅरी होतं त्याला काय म्हणतात, मिओसाइट्स. त्या सेल्सना कुठच्या सेल्स बोलतात, मिओसाइट्स. प्रोसेस ऑफ मिओसिस include first meiotic division, interkinesis and second meiotic division. तर मिओसिसमध्ये 3 प्रोसेसेस आहेत. पहिली काय, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन,
किंवा मायटॉटिक डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन, इंटरकायनेसिस अँड सेकंड मिओटिक डिव्हिजन, असे 3 प्रॉपर हे आहेत प्रोसेस आहेत. मायटोसिसमध्ये काय होतं, फक्त एकच प्रोसेस होती, सिंगल मायटोसिस डिव्हिजन होतं. ह्याच्यामध्ये काय मिओसिसमध्ये फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आहे, इंटरकायनेसिस आहे आणि सेकंड मिओटिक डिव्हिजन आहे. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन ऑर हेटेरोटायपिक डिव्हिजन, मिओसिस 1 असं सुद्धा म्हणतात त्याला. तर आज आपण फक्त फर्स्ट एक बघणार आहोत, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन ऑफ डिप्लॉइड सेल रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन ऑफ डिप्लॉइड सेल्स इन द फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. म्हणजे काय होतं आहे, परत मी वाचून दाखवलं काय आहे त्याचं हे मिनिंग. तर फर्स्ट मिओटिक जी डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये काय होतं, डिप्लॉइड सेल आहे, एक जी डिप्लॉइड सेल आहे, डिप्लॉइड सेल म्हणजे 2n, डिप्लॉइड सेल म्हणजे काय 2n. तर ही जी डिप्लॉइड सेल आहे त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये काय होतं, 2च सेल तयार होतात. ओके, फक्त 2 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात इथे फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये. हेन्स दिस डिव्हिजन इज ऑल्सो कॉल्ड हेटेरोटायपिक डिव्हिजन. म्हणून या डिव्हिजनला काय म्हणतात, हेटेरोटायपिक डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ कॅरिओकायनेसिस 1 अँड सायटोकायनेसिस 1. मायटोसिसमध्ये काय होतं, तर फक्त कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस होतं. इथे काय येणार, आता फर्स्ट आहे म्हणून कॅरिओकायनेसिस 1 आणि सायटोकायनेसिस 1 असं आहे. मग सेकंड ह्याच्यामध्ये काय असणार, सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये कॅरिओकायनेसिस 2, सायटोकायनेसिस 2. तर आता कॅरिओकायनेसिसमध्ये जसं मायटोसिसमध्ये आलेल्या तशाच सेम फेजेस, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1, टीलोफेज 1 अशा 4 फेजेस येतात. तर फर्स्ट फेज आहे प्रोफेज. दिस फेज इज लॉंगर ड्युरेशन. तर प्रोफेज जी आहे ती कशी आहे, लॉंगर ड्युरेशनची आहे, म्हणजे खूप जास्त वेळ राहणारी फेज आहे. इट इज सब डिवायडेड इंटू 5 सबस्टेजेस ॲज लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन अँड डायकायनेसिस. किती सबस्टेजेसमध्ये डिवाईड होते, तर 5 सबस्टेजेस आहेत. कुठल्या कुठल्या आहेत, फर्स्ट आहे लेप्टोटीन, सेकंड झायगोटीन, थर्ड पॅचिटीन, डिप्लोटीन अँड फिफ्थ डायकायनेसिस. तर फर्स्ट आहे लेप्टोटीन. व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीज. तर लेप्टोटीनमध्ये काय होतं, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीज होतो. तर म्हणजे काय, न्यूक्लियसची जेवढी साईज आहे त्याच्यापेक्षा साईज त्याची वाढते. द क्रोमोझोम्स बिकम डिस्टिंक्ट, लॉंग थ्रेड लाईक अँड कॉइल्ड. तर क्रोमोझोम कसे होतात, वेगवेगळे होतात, लॉंग होतात, थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्याचं जसं स्ट्रक्चर असतं तसं, आणि कॉइल्ड असतात. द एंड्स ऑफ क्रोमोझोम आर कन्वर्ज्ड टुवर्ड्स द सेंट्रोझोम्स. तर क्रोमोझोमचे जे काही एंड आहेत ते सेंट्रोझोममध्ये कन्वर्ट होतात. सच ग्रुप ऑफ क्रोमोझोम इन द न्यूक्लियस ॲपियर लाईक बुकेट स्टेज और बुके स्टेज असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्यांचे एंड जे आहेत ते काय होतात, तर ते सेंट्रोझोममध्ये कन्वर्ट होतात. म्हणून मग ते त्यांचं स्ट्रक्चर कसं दिसतं, बुकेसारखं दिसतं, म्हणून त्याला बुके स्टेज म्हटलं जातं किंवा बुकेट स्टेज असं पण म्हटलं जातं. सेंट्रोझोम्स मायग्रेट टू अपोजिट पोल. मग काय होणार आहे, जे 2 अपोजिट पोल्स असतात तिकडे हे जे सेंट्रोझोम्स आहेत ते मायग्रेट होतात. कुठल्या फेजमध्ये, लेप्टोटीनमध्ये. तर इथे आपल्याला फर्स्ट दिसते लेप्टोटीन. त्याच्यामध्ये काय होतं, क्रोमोझोम्स सगळे कॉईल झालेत आणि थ्रेड लाईक लॉंग झालेत. त्यानंतर येते सेकंड फेज. सेकंड फेज कुठची आहे, झायगोटीन. पेरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इज नोन ॲज सिनेप्सिस.
तर जे काही होमोलोगस क्रोमोझोम्स आहेत त्यांचं पेअरिंग होतं, तर त्याला सिनॅप्सिस म्हणतात. सिनॅप्सिस म्हणजे काय, तर सिनॅप्सिस हा शब्द जरी वेगळा वाटत असेल एखादा तरी त्याचा मिनिंग सिम्पल आहे, पेअरिंग. तर तिथे पेअरिंग होतं, त्याला सिनॅप्सिस म्हणतात. तर पेअरिंग कोणामध्ये होतं, 2 होमोलोगस क्रोमोझोम. इथे आपल्याला दिसतात 2 क्रोमोझोम्स आहेत. हे जे 2 क्रोमोझोम्स दिसतात ना त्यांचं पेअरिंग होतं, म्हणजे ते एकत्र येतात. इकडे असे झालेत, इकडे असे, हे सेपरेट होतात. तर त्या स्टेजला किंवा त्या फेजला काय म्हणतात, सिनॅप्सिस. समजले सिनॅप्सिस म्हणजे काय, परत एकदा आपण वाचूयात. पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स इज नोन ॲज सिनॅप्सिस. तर हे सिनॅप्सिस म्हणजे काय, तुम्हाला MCQसाठी येऊ शकतं किंवा सिनॅप्सिसची डेफिनेशन लिहायला येऊ शकते. सिनॅप्सिस ऑकर्स बाय फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. काय म्हटलं आहे, सिनॅप्सिस ऑकर बाय फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. तर सिनॅप्सिस पेअरिंग कसं काय होतं, तर तिथे एक कॉम्प्लेक्स फॉर्म होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर इथे जे काही पेअरिंग आहे ते कॅरी आउट होत असतं. पेअर्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम आर कॉल्ड बायवॅलेंट ऑर टेट्रॅड. तर जे काही होमोलोगस क्रोमोझोमच्या पेअर्स होतात त्याला बायवॅलेंट पेअर्स असं सुद्धा म्हणतात. म्हणजे काय, 2 पेअर्स एकत्र असतात म्हणून त्याला बायवॅलेंट पेअर्स असं सुद्धा म्हणतात. ओके, तर ही काय झाली, झायगोटिन स्टेज झाली. त्यानंतर पुढची कुठची आहे, पॅचेटिन. ॲज दिस स्टेज 4 क्रोमॅटिड ऑफ अ पेअर ऑफ होमोलोगस क्रोमोझोम बिकम व्हिजिबल. तर इथे काय होतं, 4 क्रोमॅटिड्स म्हणजे जसं की हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे. ह्या 2 क्रोमोझोम्सचं पेअरिंग होतं, दोन्ही क्रोमोझोम एकत्र अटॅच होतात आणि मग त्यांचं असं स्ट्रक्चर दिसतं. मग 4 क्रोमॅटिड्स, हे एक क्रोमॅटिड, हा एक क्रोमॅटिड, हा एक क्रोमॅटिड आणि हा एक क्रोमॅटिड, असे 4 क्रोमॅटिड्स आपल्याला व्हिजिबल होतात, दिसायला लागतात. थस टेट्रॅड बिकम मोर डिस्टिंक्ट. क्रॉस शेप चायझमाटा आर फॉर्म. तर असं क्रॉस शेप स्ट्रक्चर दिसतं, त्याला काय म्हणतात, चायझमाटा. तर स्ट्रक्चर कसं दिसतं, आहे इथे कसं आणि इथे कसं, किंवा परत एकदा दाखवते बघ, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतं, क्रॉस एक्स लाईक, त्याला चायझमाटा म्हणतात. क्रॉस चायझमाटा आर फॉर्म. दे आर द साईड्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर. तर इथे क्रॉसिंग ओव्हर होतं. त्या क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय होणार आहे, तर हा एक क्रोमोझोम तयार झाला आणि इकडे एक दुसरा क्रोमोझोम असणार. ओके, तर हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम, ह्या 2 क्रोमोझोम्समध्ये काय होतं, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, तर इकडचं जे एक क्रोमॅटिड आहे आणि इकडचं एक क्रोमॅटिड, हे काय, आता ह्या क्रोमोझोम्सवरचे जे सगळे क्रोमॅटिड्स आहेत ते कसे आहेत, सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. ओके, काय आहेत, सिस्टर क्रोमॅटिड. आणि हा क्रोमॅटिड आणि हा क्रोमॅटिड हे 2 काही आहेत, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. काय म्हणतात त्यांना, नॉन सिस्टर क्रोमॅटिड. तर त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन होतं, मग काय होणार, अशा पद्धतीने इथे क्रॉसिंग ओव्हर होतं, म्हणजे ते दोघं एकमेकांना क्रॉस करतात ह्या जंक्शनला, त्याला काय म्हणतात, क्रॉसिंग ओव्हर. मग काय होणार आहे, ह्या क्रोमॅटिडवरचे जे काही कॅरेक्टर्स असतील ते ह्याच्यावर जातील आणि ह्या क्रोमॅटिड्सवरचे कॅरेक्टर ह्याच्यावर येतात आणि तिथे काय होतं, चेंजेस होतात, मग रिकॉम्बिनेशन होतं. क्रॉसिंग ओव्हर इज अ प्रोसेस इन विच क्रोमोझोमल सेगमेंट ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम गेट एक्सचेंज. म्हणजे जे काही आत्ता डायग्राममध्ये मी दाखवलं, नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं, जे काही क्रोमोझोम्सचं प्रेझेंट असतील त्यांच्यामध्ये.
दिस रिझल्ट इन जेनेटिक रिकॉम्बिनेशन. मग काय होणार आहे, ह्या क्रोमोझोमवरचे कॅरेक्टर्स त्या क्रोमोझोम्सवरती गेले आणि त्याच्यामुळे काय जाणार आहे, त्या दोन्ही क्रोमोझोम्सवरती काय झाले, नवीन कॅरेक्टरिस्टिक्स ॲड झाले. म्हणून मग काय झालं, नवीन कॉम्बिनेशन तिथे फॉर्म झालं. म्हणून त्याला काय म्हणतात, रिकॉम्बिनेशन. ओके, तर ह्या फेजला काय झालं आहे, रिकॉम्बिनेशन कॅरी होत झालं. कुठली फेज आहे, पॅचिटिन. इथे पॅचिटिन दिसते आपल्याला. क्रॉसिंग ओव्हर होऊन ब्ल्यू आणि रेड जे आहेत त्यांच्यामध्ये काय झालं, चेंजेस झाले. फोर्थ फेज कुठची आहे, डिप्लोटिन. सिनॅप्स होमोलोगस क्रोमोझोम दॅट स्टार्ट्स रिपेलिंग ईच अदर, दिस कॉल्ड डिसिनॅप्सिस. तर जे काही पेरिंग होऊन तिथे काय झाले असेल, तर जे क्रोमोझोम्स एकत्र झाले त्यांना काय केलं जातं, डिसिनॅप्सिस, म्हणजे परत सेपरेट व्हायला सुरुवात होते. आणि मग काय होणार आहे, त्या क्रोमोझोम्सवरचे कॅरेक्टर ह्या क्रोमोझोम्सवरती असे पास झालेले असणार आहेत. इट इन्व्हॉल्व्स डिसॲपिअरन्स ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. तर ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. तर जे काही सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स होतं त्याच्यामुळे काय झालं होतं, पेरिंग झालेलं, सिनॅप्सिस झालेलं. आता आपल्याला काय करायचं आहे, डिसिनॅप्सिस. मग हे जे काही कॉम्प्लेक्स आहेत सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, ते काय व्हायला लागणार आपल्याला, डिसॲपियर, म्हणजे ते कमी व्हायला पाहिजे. म्हणजे काय होईल, डिसिनॅप्सिस, म्हणजे जे काही पेअरिंग झालेलं आहे ते पेअरिंग परत सेपरेट व्हायला सुरुवात होते. ड्यू टू दिस चायझमाटा बिकम क्लिअरली विजिबल इन डिप्लोटिन. मग याच्यामध्ये काय होतं, डिप्लोटिन फेजला इथे आपल्याला प्रॉपर क्लिअर दिसते. दाखवते इथे डायग्राममध्ये आपल्याला दिसते. आता ह्या रेड कलर, ब्ल्यू कलरच्या ह्याच्यावरती रेड कलर आला आहे आणि रेड कलरच्या ह्याच्यावरती ब्ल्यू कलर आला आहे. ओके, तर ह्या डिप्लोटिन फेजमध्ये अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतं क्रोमोझोमचं. त्यानंतर फिफ्थ स्टेज कोणती आहे, डायकायनेसिस. The chiasmata are shifted from centromere towards the end of chromosome. तर जे काही क्रॉसिंग झालं असेल ते सेपरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे जे काही अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसत असतं ते पूर्णपणे असे सेपरेट क्रोमोझोम्स आहेत ते दिसायला सुरुवात होते. इथे जे काही अटॅचमेंट असते ती सेपरेट चेंज व्हायला सुरुवात होते. दिस डिस्प्लेसमेंट इज टर्म ॲज टर्मिनलायझेशन ऑफ चायझमाटा. तर ह्याच्यामध्ये काय होतं, टर्मिनलायझेशन ऑफ चायझमाटा म्हणजे सेपरेशन होतं. द टर्मिनल चायझमाटा एक्झिस्ट टिल द मेटाफेज. तर मेटाफेजपर्यंत हा जो टर्मिनल चायझमाटा आहे तो पूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात होते. द न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर. तर न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे, न्यूक्लियसवरती असणारं मेम्ब्रेन, ते मेम्ब्रेन काय होतं, डिसॲपियर व्हायला सुरुवात होते. आणि काय होणार आहे पुढे, स्पिंडल फायबर्स बिगिन टू ॲपियर इन द सायटोप्लाझम. तर मग सायटोप्लाझमवरती स्पिंडल फायबर्स फॉर्म व्हायला सुरुवात होते, जसं की मायटोसिसमध्ये झालं होतं, सेम वेने तसंच. आता मग पुढची फेज कुठची असणार आहे, मेटाफेज 1. तर वेल डेव्हलप स्पिंडल इज फॉर्म. तर मग फेजमध्ये काय होतं, मेटाफेज प्लेटमध्ये फॉर्म होते. त्यानंतर स्पिंडल फायबर्स फॉर्म होतात. द टेट्राइड ऑफ बायव्हॅलेंट आर अरेंज ॲट इक्वेटर in such way that centromeres of bivalent lie towards the pole and arms are directed towards equator. तर जे काही पोल्स आहेत ते दोन इक्वेटरला आपल्याला इथे डायग्राममध्ये दिसतात. पोल्स जे आहेत ते दोन इक्वेटर्सला गेलेत. त्यानंतर रिकंबाईन जे काही क्रोमोझोम्स आहेत ते दोन पोल्सना अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. त्यानंतर थर्ड फेज कुठची,
ॲनाफेज 1. आता इथे आपण फर्स्ट मिओटिक डिव्हिजन बघतो, त्याच्यामुळे काय असणार आहे, ॲनाफेज 1. होमोलॉगस क्रोमोझोम आर पुल्ड अवे फ्रॉम ईच अदर. मग काय होणार आहे, जे काही क्रोमोझोम आहेत ते ओढले जाणार, दोन पोल्सना काय केले जातात, ओढून घेतले जातात. दे आर पुल्ड टुवर्ड्स द अपोजिट पोल बाय शॉर्टनिंग ऑफ कायनेटोकोरल फायबर्स. दिस इज नोन ॲज डिसजंक्शन. तर काय होतं त्याच्यामध्ये, जे काही क्रोमोझोम्स आहेत ते दोन पोल्सना अट्रॅक्ट केले जातात, दोन पोल्सना ओढून घेतले जातात. सेंट्रोमियर डज नॉट स्प्लिट्स अँड हेन्स द टू सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट. तर सेंट्रोमियर स्प्लिट होत नाही, त्याच्यामुळे काय होतं, दोन ज्या काही सिस्टर क्रोमॅटिड्स असणार आहेत त्या एकमेकांना चिकटून राहतात आणि डायरेक्टली पुढे ओढून घेतल्या जातात. डिसजंक्शन रिझल्ट इन द रिडक्शन इन नंबर ऑफ क्रोमोझोम ॲट ईच पोल. मग काय होणार आहे, डिसजंक्शन होऊन जे काही दोन पोल्स आहेत तिकडे पूर्णपणे हे जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्या ओढून घेतल्या जातात. त्यानंतर फोर्थ फेज, कॅरिओकायनेसिस 1 मधली फोर्थ आणि लास्ट फेज आहे कुठची, टीलोफेज 1. द हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट रिस्पेक्टिव्ह पोल्स. तर काय होतं आहे, तर जो काही हॅप्लॉइड सेलसाठी लागणारा जो काही क्रोमोझोमचा सेट आहे तो दोन्ही पोल्सना काय होतो, पोचतो. क्रोमोझोम्स अनकॉईल अँड इलॉंगेट. तर जसे क्रोमोझोम आधी असतात तशा पद्धतीने सेम त्यांचं स्ट्रक्चर बनतं. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस रिॲपियर होतो, म्हणजे जो काही न्यूक्लिओलस आहे आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते परत पुन्हा येतं आणि दोन डॉटर न्यूक्लिआय फॉर्म होतात तिथे, कुठे, टीलोफेज फर्स्टमध्ये. आणि मग ते झालं की त्याच्यानंतर काय होणार आहे, सायटोकायनेसिस. मग सायटोकायनेसिसमध्ये काय होईल, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. कॅरिओकायनेसिस इज फॉलोड बाय सायटोकायनेसिस. इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड डॉटर सेल. मग सायटोकायनेसिसमध्ये काय होणार, जो सायटोप्लाझम आहे त्यांचं डिव्हिजन होतं आणि काय होतील, 2 डॉटर सेल्स आपल्याला इथे फॉर्म झालेल्या दिसतात. ओके, तर हे काय झालं आपलं मिओटिक फर्स्ट किंवा फर्स्ट मिओटिक डिव्हिजन ही आपण इथे बघितली. तर सेम अशाच वेने पुढे सेकंड मिओटिक डिव्हिजन असणार आहे. जसं की आपल्याला आपण डेफिनेशनमध्ये काय बघितलं, 4 सेल्स तयार होतात, पण आता आपल्या इथे किती झाल्यात, फर्स्ट मिओटिक डिव्हिजनमध्ये फक्त 2 डॉटर सेल्स तयार झाल्यात, अजून 2 डॉटर सेल्स तयार होणार आहेत. म्हणून मग काय आहे, सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये त्या ज्या काही उरलेल्या 2 सेल्स आहेत त्या पण तयार होतात आणि मग काय होणार आहे, टोटल आपल्याला जेवढ्या 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स लागतात त्या पूर्णपणे इथे तयार होतात. ओके, तर जे सेकंड मिओटिक डिव्हिजन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.